गुड आफ्टरनून एव्हरीवन. ही तुम्हाला छत्री दिसते हातामध्ये. ही काल मी कामावर आणली. येताना पाऊस नव्हता आणि जाताना पण पाऊस नव्हता, त्याच्यामुळे मी इथं ठेवली होती. मी इथंच विसरून गेलो आणि दुसऱ्या कामावर गेलो. 4:30 नंतर इथनं निघालो, तर मी इथं विसरलो. विसरण्याचं कारण का असतो, जेव्हा आपण एखादी छत्री घरातनं घेतो तेव्हा आपण अशी समोर नाही पकडत, त्याच्यामुळे ते आपला मेंदू आपली मेमरी त्याचा फोटो काढत नाही. त्याच्यामुळे हातामध्ये असल्यामुळे ते आपण जेव्हा पाऊस नसतो तेव्हा ती छत्री तिथंच विसरून जातो, किंवा डोळ्यासमोर असेल तर आपण घेतो. त्याला कारण आहे, आपल्या मेमरी ते फोटो काढत नाही. मेमरी या छत्रीला क्षुल्लक समजते. जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर नेहमी असते तिचा फोटो काढला जातो मेमरीमध्ये, पण ही छत्री आपण नेहमी विसरतो. त्याचं कारण तोच आहे की आपल्या डोळ्यासमोर नसते. तर आज मी एक आयडिया केली, हे विसरू नये म्हणून. जाताना आता पाऊस नाही, दुसऱ्या कामावर जाताना इथनंच मी डायरेक्ट जाईन. तर मी हा दरवाजा आहे, तर ह्या दरवाजाची इथंच लावेन मी. कारण मी आज छत्री विसरलो तर मी डायरेक्ट इकडं रविवारी कामाला येणार आहे, त्याच्यामुळे छत्री इकडंच राहून जाईल आणि मग पाऊस पडला तर माझे वांदे होतील. म्हणून माझ्या डोळ्यासमोर मी इथं ठेवतो, म्हणजे जाताना मी ती घेईन. पण देवाच्या कृपेने दुसऱ्या कामावर नाही विसरलो म्हणजे झालं. चला बाय. तुम्हाला छत्री का विसरतो त्याचं कारण समजलं असं, कारण मेंदू आपला फोटो काढत नाही. ज्या गोष्टीचा मेंदू आपला फोटो काढतो ती वस्तू आपण शक्यतो विसरत नाही. धन्यवाद.